वरती मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं की आकाशने तब्बल 9 धावा खर्च करून 4 विकेट काढले होते 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये आणि तशाच काही अपेक्षा त्याच्याकडून या मॅचमध्ये देखील ठेवल्या जातात. बट पाहिलं गेलं तर समोर देखील एक तितका चांगला संघ आहे जो सातत्याने भरपूर चांगलं परफॉर्म करतोय. जहनुमान चौधरपाडा संघ खेळतोय, प्रथमतः बॅटिंग करतात. पहिला सामना जेव्हा चौधरपाडा संघ खेळला होता मला आठवतं की अगदी शेवटच्या चेंडूवरती जाऊन मॅच जिंकली होती. पहिला बॉल या सामन्यामधला पहिलाच बॉल पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स देखील आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलने सुरुवात आकाश पाटील सिनियर दरम्यान या सामन्यामध्ये करतो. पहिलं सत्र आणि पहिल्या सत्राला प्रारंभ झाला. पहिल्या षटकामध्ये आकाश गोलंदाजी करतो. त्याचा अगेन्स्ट स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर राम पाहायला मिळतो आणि ओपनिंगला त्याचा समवेत नॉन स्ट्रायकिंग एंडवरती डावखुऱ्या शैलीचा एक अप्रतिम बॅटर प्रतीक वाकडे. फुल लेंथ होता, सन्मान इथे दिला. सॉफ्ट अँड ड्राईव्ह मिड ऑनला फिल्डर आहेत, फील्ड करतात तोपर्यंत मिळेल एक सिंगल आणि या एका धावेच्या मदतीने आता ऑफ द मार्क होतोय बॅटर राम. प्रतीक वाकडे आता स्ट्रायकिंग एंडवरती आणि चौधरपाडा संघाचा देखील आपण जर परफॉर्मन्स उचलून पाहिला तर नो डाऊट ही देखील एक बॅलन्सेबल टीम आहे, एक चांगली टीम आहे. पण सातत्याने प्रयत्न करत राहणं, जास्तीत जास्त मॅचेस खेळणं मी म्हणेन ही महत्त्वाची गोष्ट असेल. कारण जितके जास्त सामने तुम्ही ॲज अ टीम म्हणून खेळता तितका तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढतो, बिल्डअप होतो. मग कधी कधी काय असतं क्रिकेटच्या खेळामध्ये ना मित्रांनो, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही मैदानाच्या हातामध्ये उतरता एकतर तुम्ही जिंकता, एकतर काय तुम्ही शिकता, तुम्ही हारत कधीच नसता. हॅमर केलं, प्रहार केला, कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरसाठी आता चेस धावतात. पण त्यांना देखील बीट करून हा बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. बॅकफूटवरती जाऊन अगदी आपण असं देखील म्हणू शकतो की मनगटी ताकदीचा वापर देखील केला. चेंडूला थोडं फोर्स केलं कारण गती तितकीशी नव्हती. बट गॅप देखील भेदला. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर प्लेसमेंट. चौकार येतो. पकला धाव फळक 5 वरती ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल आता लॉफ्ट केला बट लॉंगॉनला फिल्डर उपस्थित आणि कॅच पकडली जाईल. खऱ्या अर्थाने हे निमंत्रण होतं की मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि केला देखील. पण लॉंगॉनला जे फिल्डर होतं त्यांनी कोणत्याही प्रकारे मिस्टेक केली नाही आणि प्रतीक वाकडेच्या स्वरूपामध्ये हा पहिला धक्का. वर्जून पाकलं गेलं तर आम्ही या स्पर्धेविषयी जर म्हणायचं झालं तर जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग संघाचा मी आवर्जून उल्लेख करतो. बट एका नावाचा आणखीन मला उल्लेख करावासा वाटतो, प्रसाददादा केणे, जे 24 आवर्स या क्रीडांगणाच्या सेवेसाठी आणि प्रेक्षकांना काही कमी पडते काय पाहण्यासाठी जे नेहमीच तत्पर असतात. आणि मला वाटतं संपूर्ण या स्पर्धेमध्ये संपूर्ण दिवसभर मैदानाचे ते 10-12 चक्कर तर मारतच असतील की कुठे एक्झॅक्टली काय चाललंय, काही कमी पडतंय का, काय आणखी आपण इम्प्रूव्ह करायला हवंय, या गोष्टीकडे ते लक्ष देतात. त्यांचं देखील चांगला वर्क या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मी तेच म्हटलं 24 आवर्स फुल लेंथ टाकला. आकाश पाटील सिनियर डायरेक्ट हिट काम तमाम. आणखीन एक धक्का आणि नॉन स्ट्रायकिंग एंडचे बॅटर देखील विचार करत असतील की हे काय झालं. कारण जर पाकलं गेलं फर्स्ट लुकमध्ये असं पाहायला मिळालं नीरज की बॅटर सेफली पोहोचलेत. बट सेकंड रिॲक्शन जो आला की बॅट हवेमध्ये आणि धक्का लागला दुसरा. पण रिप्ले आपण पाहूया. थँक्यू डिझर. बॉलर बॅक स्ट्रोक होता आणि त्यानंतर थोडं लेझी दिसले नॉन स्ट्रायकिंग एंडचे बॅटर. कारण बॉलर बॅक स्ट्रोक जेव्हा येतो तेव्हा नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण असतो तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला बॅट ट्रॅक करणं आवश्यक आहे. बट ते केलंच नाही. नॉन स्ट्रायकिंग एंडला राम होते. कारण पहा फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा अगदी बॉल फील्ड केला आकाशने, त्यानंतर थ्रो करण्यासाठी जसा तो रेडी झाला, काय विचार करत होते नॉन स्ट्रायकिंग एंडचे बॅटर हा प्रश्न आता निर्माण होतो. कारण डायरेक्टली जर बॅट ट्रॅक केली असती तर इझी रनआउट होता, कदाचित वाचू देखील शकले असते. धक्का लागला दुसरा. सांगण्यासारखी ही देखील गोष्ट आहे की
क्रिकेटचा खेळ असो अथवा आयुष्य असो, एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा की पास्ट इज अ हिस्ट्री अँड फ्युचर इज अ मिस्ट्री. प्रेझेंट टाइमचा विचार करा. आणि अगदी थोड्याच वेळात शिवसेना संपर्क प्रमुख त्याचप्रमाणे भिवंडी पूर्वचे लाडके माझे आमदार सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन अगदी थोड्याच वेळात होणार आहे. शिवसेनेचे समस्त ठाणे जिल्ह्यामधली दगदगती तोफ आणि दादांची उपस्थिती अगदी थोड्याच वेळानं आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण महेंद्र समाज कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून समाजसेवेचे धोरण नेहमीच ते स्वीकारत असतात. समाजसेवेसाठी ते नेहमीच पुढे असतात. आणि 2 टर्मचे भिवंडी पूर्वचे लाडके माझे आमदार त्याचप्रमाणे शिवसेनेचे गटनेते देखील आहेत आणि त्यांचं थोड्याच वेळात अगदी शुभ आगमन होणार आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला हा फटका, डीप मध्ये मिड विकेटचे फिल्डर पोहोचतात. पण जे इनफिल्ड मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर होते ते पोहोचले, बॉल फील्ड करतात. आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर या अंतिम चेंडूवरती रन्स पूर्ण झाला या 2 आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. पहिल्या षटकाचा अखेरीस धाव फलक 8 आणि या पहिल्या षटकामध्ये धक्के लागले 2 आणि त्या दोन्ही धक्क्यांमध्ये जर आपण विचार केला तर एकंदरीत एक ट्रॅप रचलं जिथे लॉंग ऑलला कॅच भरपूर चांगली पकडली होती. आणि दुसरा जो विकेट आला ना तो त्याचं पूर्णपणे श्रेय आपण आकाश पाटील सिनियरला देऊया. कारण बॉल फील्ड केला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आणि डायरेक्ट हिट, भरपूर चांगला निशाणा साधला. दुसरं षटक गोलंदाज याआधी आपण सिनियरला पाहिलं, त्यानंतर आता ज्युनियर गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. पण दोघांना जर आपण पाहिलं ना तर ज्याला आपण ज्युनियर म्हणतोय ना तो पाहिल्यानंतर सिनियर वाटतोय. बट सातत्याने आकाश पाटील ज्युनियरचा देखील आपण चांगलाच खेळ पाहिला. डाकुरा शैलीचा हा देखील एक अप्रतिम गोलंदाज. आणि चला थोडी घाई करा, कारण बघा वेळे संदर्भात प्रत्येकाला सहकार्य करायचं आहे. बघा आपल्याकडे वेळ जास्त असला तरी सुद्धा मी म्हणेन, कारण बघा खेळाचा जो रिदम आहे तो आपल्याला मेंटेन करायचा आहे आणि योग्य वेळेवरती प्रत्येकी मॅच कव्हर झाली पाहिजे. सेकंड ओव्हर, आकाश पाटील ज्युनियर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पगलाच बॉल पडल्यानंतर खाली राहतोय, फारच खाली राहिला हा बॉल. आणि जेव्हा चेंडू खऱ्या अर्थाने या खऱ्या अर्थाने नीरज आपण पाहिलं मागील चेंडू जितका खाली राहिला, आपण अंडरआर्म क्रिकेट जेव्हा खेळायचो तेव्हा खऱ्या अर्थाने बॉल एवढा खाली राहायचा आणि ती गोष्ट आता आपल्याला ओव्हर आर्म क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळाली. आकाशचे चेंडू फार खाली राहतात. आता बॅटची खडा साऊंड अगदी आमचा कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आला. एक आकाशने बॉल डिलिव्हर केला आणि एक आकाशने बॉल कॅरी केला. धक्का आता लागलाय, हा तिसरा. नवीन फलंदाज आता मैदानाच्या हातामध्ये नितेश बॅटिंग करण्यासाठी येतात. 3 धक्के लागलेत आणि 3 धक्के हे टोचणारे होते. पहिल्या 17 मध्ये आज बॅटिंग युनिट जेव्हा तुम्ही बॅटिंग करण्यासाठी उतरता तेव्हा प्रामुख्याने महत्त्वाचं काय राहतं की पार्टनरशिप बनवणं आणि मैदानाच्या हातामध्ये टिकणं, या गोष्टीला नेहमीच महत्त्व राखलं. बट या पहिल्या 17 मध्ये आतापर्यंत तसं काही पाहायला मिळालेलं नाहीये. आणि बघा खेळ कोणताही असो, अडचणी समस्या कधी विजिटिंग कार्ड देऊन किंवा इन्व्हिटेशन कार्ड देऊन नाही आहेत, त्या डायरेक्टली येतात. आणि त्यासाठी ॲज अ प्लेअर तुम्हाला ऑलरेडी प्रिपेअर राहणं हे आवश्यक आहे. कारण प्रत्येकी मॅचमध्ये असं होणार नाही आहे की तुमचे ओपनर चांगला स्टार्ट तुम्हाला मिळवूनच देतील. कधी कधी टॉप ऑर्डर कोलॅप्स देखील होऊ शकतो आणि त्यानंतर जे मिडल ऑर्डरचे बॅटर आहेत किंवा लोअर ऑर्डरचे बॅटर आहेत त्यांना ऑलरेडी त्याची तयारी ठेवावी लागते. कारण एखाद्या खेळामध्ये ॲज अ टीम जेव्हा तुम्ही उतरता तेव्हा प्लॅन ABCD 4 प्लॅन तुमच्याकडे रेडी असलेच पाहिजेत. कारण जर खेळामध्ये तुमच्याकडे पर्याय नसेल ना तर ती मॅच जिंकणं ॲज अ टीम फार अवघड कार्य आहे. आता प्लॅन A जो होता की ओपनर चांगला स्टार्ट मिळवून देतील, टॉप ऑर्डरचे पहिले 3 बॅटर चांगली सुरुवात करून देतील, आता ते झाले नाहीये. आता रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची आहे मिडल ऑर्डर आणि लोअर ऑर्डरच्या बॅटर्सला. आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी आता कितपत ते घेऊ शकतील, कारण धाव फलक फक्त 8 आणि धक्के लागले 3.
व्यासपीठावरती आमचे भरपूर सारे मान्यवर आहेत, त्यांना तुम्ही पाहू शकता. त्याचप्रमाणे युवा उद्योजक भावेश दादा केणे यांची देखील उपस्थिती आज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. मागच्या दिशेने जाऊया, फटका लाजवाब आणि गॅपमध्ये देखील आहे आणि बॉल दरम्यान गेलाय एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सन्माननीय श्यामशेठ दळवी साहेबांचा खऱ्या अर्थाने लाडका बैल नव्हे तर ज्याने देवरुंग गावाचं बैलगाडा शर्यती या विभागामध्ये या क्षेत्रामध्ये भरपूर मोठं नाव केलं असं आपला सर्वांचा लाडका बैल लक्ष 7721 याच्याच नावाने आपण हे भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहत आहात. पण आता हा फुल टॉस लॉंग ऑफला फिल्डर आहेत आणि जर आपण पाहिलं तर जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग प्रत्येकी खेळाडूच्या जर्सीवरती देखील आपण 7721 पाहत आहात. मला असं वाटतं साहेबांचा लकी नंबर असावा. धावफलक सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो 13 धावा धावफलकावरती. फुल लेंथ आहे, लॉफ्टेड ड्राईव्ह खेळायचं होतं, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत, कॅच पकडली जाईल आणि आणखीन एक धक्का लागला आणि आता हा अवघ्या 13 धावेंवरती चौथा धक्का लागलाय जय हनुमान क्रिकेट संघ चौदरपाडाला. आणि स्पेशली देवरुंग टीम जेव्हाही या क्रीडांगणावरती खेळते, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव या ऐतिहासिक क्रीडांगणावरती ही ऐतिहासिक स्पर्धा आणि वैशिष्ट्य राहिलं या संघाचं. कारण मी अगोदर देखील सांगितलं जेव्हा ते पहिला सामना खेळत होते की या विभागामध्ये नव्हे तर या विभागाचा बाहेर जाऊन देखील सातत्याने या टीमने चांगलं परफॉर्म केलं. आता अगदी गुडघा टेकवलाच होता, ऑन साईडला खेळायचं होतं पण पडल्यानंतर हा चेंडू फारच खाली राखला. त्या अनुषंगाने बॅटाने बॉलचा देखील कॉन्टॅक्ट नाही झाला. खेळ समाप्त. 2 ओव्हरचा अखेरीस धावफलक 13 धक्के लागलेत 4 आणि खेळ शिल्लक आहे या पहिल्या 17 मध्ये येणाऱ्या 3 षटकांचा. अजून देखील 18 चेंडू शिल्लक आहेत आणि पाकलं गेलं तर शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये एक षटक देखील मॅचला चेंज करण्यासाठी मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी पुरेसं असतं. पण तो विचार इथे केला जाईल का बॅटर्सच्या माध्यमातून, कारण 4 महत्वपूर्ण बॅटर्स जास्त योगदान न देता डगआउट मध्ये आहे. त्यामध्ये रामला आपण पाकलं ज्याने फक्त 1 बनवली, त्यानंतर प्रतीक वाकडे जसा बॅटमध्ये 1 चौकार आपण पाकला त्याने फक्त 4 बनवल्या, त्यानंतर राहुल ने फक्त 2, आदित्य 0 वरती बाद झाला. फ्लिकचा फटका हवेमध्ये बट त्या क्षेत्रामध्ये बाउंड्री लाईन थोडी जास्त लांब आहे. काऊ फेस मध्ये फिल्डर पोहोचतात तोपर्यंत आपण जर पाकलं तर 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. धावफलक या 2 धावांच्या मदतीने आता स्कोर कार्ड सध्याच्या घडीला 15 वरती जाऊन पोहोचला. 15 ऑन द बोर्ड. 4 धक्के लागलेत. आकाश पाटील सिनियर. आकाशची गोलंदाजी हा महत्वाचा घटक आहे जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंगसाठी आणि आकाशबद्दल मी सांगेल की चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. फुल लेंथ टाकला, यॉर्कर होता, सन्मान देण्याचा अगदी भाग पाडलं. आणखीन एक निर्धाव चेंडू निर्माण इथे येतो. कारण आवर्जून मी नेहमी सांगत असतो की एखादा बॅटिंग क्रम तुम्हाला 1 मॅच जिंकवतो, 2 मॅचेस जिंकवतो, बट एखादा जर चांगला गोलंदाजी क्रम असेल ना तर तो तुम्हाला स्पर्धा जिंकवतो. त्या अनुषंगाने गोलंदाजी क्रम आजच्या डेटला या शब्दाला फार मोठा महत्त्व राहिला. कारण प्रत्येकी टीम, प्रत्येकी गावाचा संघ तुम्ही उचलून पहा, गोलंदाजी जर तुमच्याकडे गोलंदाजी फार चांगली असेल ना तर तुम्ही भरपूर साऱ्या स्पर्धा ॲज अ टीम म्हणून गाजवता. आणि जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंगकडे गोलंदाजी फार चांगली आहे. लॉंग ऑफला फिल्डर आणि कंप्लीट केली जाईल ही एक सिंगल. व फुल टॉस होता. धावफलक एका धावेच्या मते ना आता स्कोर कार्ड पुढे जातो. 16 धावा धावफलकावरती. भरपूर सारे चांगले कमेंट्स आणि मोरेश्वर सुतार नानकरचे यांच्या माध्यमातून देखील सर्व टीमसाठी शुभेच्छा येतात. दादा आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये.
भरपूर सारे प्रेक्षक भरपूर सारे पॉझिटिव्ह कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचवतात. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आवर्जून कोणते प्रेक्षक जर नवीन असतील आमच्या या चॅनलवरती ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती तर आवर्जून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करायला विसरू नका. नेक्स्ट बॉल पॅनवरती टाकला, फ्लिकचा फटका हवेमध्ये, फिल्डर पोहोचता डीप मध्ये, मिड विकेटला कॅच पकडली जाईल. आणि आता हा 5वा धक्का लागलाय. टीम चौधर पाडायला आता हेच म्हणावं लागेल. अर्धी टीम आता डगआउट मध्ये. धक्का 5वा आणि क्रमांक 7 वरती बॅटर पंकज मैदानाचा आतमध्ये. बघा या कडंगणाचं नेहमीचं वैशिष्ट्य राखलं की बॅटिंग करणं फार अवघड वाटतं या क्रीडांगणावरती, कारण रन्स आपण फार दुर्मिळच हाय स्कोरिंग मॅचेस या क्रीडांगणावरती पाहत असतो. कारण मे बी मी म्हणेन 40 जरी तुम्ही बनवतात 5 ओव्हरच्या मॅचमध्ये तरी 40 सुद्धा कधी कधी एक मॅच विनिंग टोटल होऊन जातं. आजच आपण पाहिलं की 37 धावा ऑलमोस्ट डिफेंडच केल्या होत्या सांगे टीमने, पण लास्ट बॉलवरती गोल्डन 4 आपण पाकला. आणि धावफलक या मॅचमध्ये पहिल्या सत्रामध्ये 17 धावा धावफलकावरती. आता देखील बॉडीवरती हा बॉल आदळला. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता आणि जर आपण पाहिलं तर चेंडूवरनं नजर हटून गेली असंच वाटलं. डॉट बॉल येतो ना अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हरचा अखेरीस धावफलक 17 रन बॉल पेक्षा देखील कमी बनवलेले आहेत. एक कमेंट अंकुश म्हात्रे यांनी टाकला की कॉंग्रॅच्युलेशन्स ऑल टीम. आणि या कमेंटचा खऱ्या अर्थाने एक सीधा आणि सिंपल जर आपण मिनिंग पाहिला ना तर काय होतं की बघा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जेव्हा ॲज अ टीम म्हणून उतरता, तुम्ही हारले किंवा जिंकले त्यापेक्षा जास्त महत्त्व काय असतं की मैदानामध्ये उतरणारा प्रत्येकी खेळाडू हा चॅम्पियन असतो, हा विनरच असतो. कारण मैदानाच्या आतमध्ये उतरायला आणि खेळायला देखील हिंमत लागते. कारण बहुतांश आपण मी म्हणेन काही असे चेहरे असतात बघा, मैदानाच्या बाहेरनं बोलणं हे फार सोपं असतं, पण मैदानाच्या आतमध्ये तोच प्रेशर हँडल करून त्या परिस्थितीमध्ये चांगला खेळ करणं ॲज अ प्लेअर हे फार अवघड कार्य असतं. त्या अनुषंगाने मी नेहमीच सांगेल की मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही एक टीम म्हणून एक प्लेअर म्हणून जेव्हा येता तेव्हा आपल्या माध्यमातून परफॉर्म कसा होतो त्यापेक्षा तुम्ही उतरलेत, तुम्ही जिद्दीने खेळ करतात ही गोष्ट जास्त मॅटर करते आणि ती महत्त्वाची आहे. चौथं षटक पकलास बॉल पायांवरती आदळला. अंपायर असं नकारलं आणि ते साहजिक देखील होतं कारण पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने जात होता. लिग बाईस एक सिंगल धाव फळक आता पुढे जातो 18 वरती. आता चौधरपाडा संघाने आणि जे बॅटर्स नितेश आणि पंकज मैदानाच्या आतमध्ये आहेत त्यांनी प्रामुख्याने ही या गोष्टीचा विचार करायला हवाय की आपल्याकडे देखील गोलंदाजी आहे. मिनिमम 35 ते 40 जर आपण बनवू शकलो तर कमबॅक होऊ शकतोय आणि त्याच मार्गावरती आता चालायला सुरुवात बॅटर पंकजने केली. बॉलला थेट पाठवलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनचा बाहेर. जबरदस्त फटका. षटकार येतोय जबरदस्त फटका. भरपूर साऱ्या शुभेच्छा स्पेशली जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग साठी येतात. आवर्जून सर्वांच्या शुभेच्छा आम्ही टीम पर्यंत नक्कीच पोहोचू. पण तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पण लास्ट बॉल वरती काय जबरदस्त फटका आला
आणि त्या फटक्याने एक सांगून दिलं की आता पलटवार करायला सुरुवात जय हनुमान क्रिकेट संघ चौधरपाडा देखील या परिस्थितीमधनं करणार आहे. कारण जे मी सांगितलं की मिनिमम 40 जरी बनवू शकले ना तरी सुद्धा तिथनं देखील फाईट होऊ शकते आणि त्यासाठी पंकजची बाट चालणं आवश्यक. आता सन्मान दिला पंकजने. डॉट बॉल इथे येतोय बघा. मागील चेंडू थोडे मी म्हणेन लेंथ मध्ये मिस्टेक झाली आणि त्याचा फायदा घेतला बॅटर पंकजने. षटकार आपण पाकला बट त्यानंतर लेंथ मध्ये थोडे चेंजेस आणले आणि रिझल्ट देखील आता आपल्याला चेंज होताना दिसतो की मागील चेंडू आला निर्धाव. अजून देखील या षटकामध्ये पाकले तर येत्या 3 चेंडूंचा खेळ अजून देखील या ओव्हरमध्ये बाकी आणि त्यानंतर देखील एक षटक म्हणजे 9 चेंडू अजून देखील आहेत. आता देखील बॅकअप लाईन डिलिव्हरी पूल खेळला ऑन साइडला हवेमध्ये. फिल्डर आहे डीप मध्ये स्क्वेअर लेगला बट कॅच ड्रॉप. आणि आता ही कॅच किती माग पडेल कारण देवरुंग संघाला देखील ही गोष्ट ठाऊक आहे की अगदी मॉर्निंग पासून जे सामने झाले 40 धावा देखील ना बनणं चेस करणं सेकंड इनिंग मध्ये हे इतकं सोपं जात नाहीये. त्यात कंपॅरिझन मध्ये ही मिस्टेक कारण पंकज एक पॉवरफुल बॅटर आहे. जसा बॅटमध्ये एक षटकार देखील आपण पाकला. ही देखील बॅकअप लाईन डिलिव्हरी होती. दिशा खराब अतिरिक्त रन निर्माण ते मिळेल. हे षटक थोडं एक्सपेन्सिव्ह चाललंय. धाव फळक 26 धावा धाव फळकावरती. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा बॅक ऑफ द लाईन डिलिव्हरी हुक करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग अंपायर्सने तर इशारा केला 1 फॉर दी ओव्हरचा म्हणजे ओव्हर मधला एक बाउन्सर इथे कंप्लीट झालाय. 1 फॉर दी ओव्हर. काहीशा चर्चा अंपायर सोबत पंकज देखील करत होते बट अंपायर्सने क्लिअरली सांगितलं की 1 फॉर दी ओव्हर आहे. आता बॉल हवेमध्ये फाईन लेगला फिल्डर आहे. कॅच पकडली जाईल. धक्का आता लागणार आहे. 6वा आणि बॅटर बाद झालेत. नितेश प्रश्न मला पडलाच होता की पाकले गेले तर या गोलंदाजी क्रमामधला एक प्रमुख घटक ललेश देखील आहे बट तो गोलंदाजी का करत नाही हा प्रश्न होता. बट आता तो गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय कारण या गोलंदाजावरती नेहमीच विश्वास फार मोठा दाखवला गेला आणि विश्वासपात्र खेळ त्याने खऱ्या अर्थाने केलेला देखील आहे. लास्ट ओव्हर ऑफ दिस फर्स्ट इनिंग. ललेश तयार होतो गोलंदाजी मार्क वरती आणि माझ्यापर्यंत माहिती आली की अवघ्या 1 महिन्यानंतर 1 मंथ नंतर गोलंदाजी करण्यासाठी तो येतो. पहिलाच बॉल डाऊन द लेग साइड शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि रिप्ले आपण पाहूया की मागील चेंडूवरती काय झालं होतं. आणि जर आपण पाकलं गेलं बघा विनंती असेल की खेळाडू कक्षामध्ये प्लीज कोणी आवाज द्यायचा नाहीये. काही ज्या गोष्टी असतील ती माहिती अंपायर्स आमच्यापर्यंत पोहोचवतील. अंपायर्स चेक काय करायचे ते सांगा. स्टंपला चेंडू लागलाय की नाही ते चेक करायचं आहे. सो चेक केलं जातं आणि फार दुर्मिळ असं पाहायला मिळतं. चेक केलं जातं. अंपायरचं कन्फर्मेशन येईल तेव्हा मी माहिती पोहोचवेन. आणि नशिबाची साथ बॅटर सोबत म्हणूया कारण बॉल स्टंप्सला लागून गेला बट बेल्स नाही पडली. तीच गोष्ट घडली आणि त्याच गोष्टीची माहिती बळवंत देखील तेच सांगत होते. गोलंदाज देखील तेच सांगत होते आणि एक्झॅक्टली झालं देखील तेच होतं.
ग्रामीण टेनिस क्रिकेट ही वाहिनी भरपूर चांगलं कार्य करत आहे, कारण क्लिअर एव्हिडन्स मिळालं मागील चेंडूवरती. ओव्हर द विकेट. आता पॅनवरती टाकला, पिकअप स्ट्रोक ऑन साईडला, हा फटका डीप मध्ये, स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीयेत, बॉल जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. या अंतिम षटकामध्ये जे फटके यायला हवेत तो फटका आता येतोय. बॅटर पंकज सपाटमधनं हा चौकार. चौकार येतोय. धाव फलक आता 30 आणि अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये. पंकजला या गोष्टीचा विचार करावा लागेल की येत्या 4 चेंडूंवरती किमान 2 चेंडू तरी आपल्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर मारायचं. लोबा फुल टॉस, ताकद या फटक्या मागे होती आणि लॉंग ऑनला कोणतीही मिस्टेक होणार नाहीये. कॅच पकडली जाईल, सफलता मिळेल. धक्का आता लागला हा 7वा. सामनाचा टॉस आपण करणार आहोत आणि टॉससाठी मी आमंत्रित करतो माहेर 11 बापगाव आणि त्यांचा अगेन्स्ट संघ खेळणार आहे मुठवळ. सो दोन्ही टीमचे कॅप्टन चला आपल्याला विनंती असेल आपण टॉससाठी या. माहेर 11 बापगाव आणि त्याचप्रमाणे मुठवळ टीमचे कॅप्टन आपण या. विजय येतो नवीन फलंदाज आणि जेव्हा जेव्हा चौधरपाडा संघ अडचणीमध्ये राहिला तेव्हा तेव्हा विजयने गोलंदाजी असो बॅटिंग असो त्यामध्ये परफॉर्म केले, पण आज ते करेल का? अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये आणि पकलं गेलं तर या परिस्थितीमध्ये जितक्या जास्तीत जास्त रन्स बनवल्या जातील तितक्या उपयुक्त आहेत, तितक्या लढण्यासाठी मी म्हणेन उपयुक्त पडतील चौधरपाडा टीमला, कारण 3 चेंडू आहेत. अतिरिक्त रन इथे मिळेल. धाव फलक आता 31. 3 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. 31 आहेत. आणखी किती बनवल्या जातील? बॉल मागे चाललाय, हवा तसा बॅट वरती आला नाही, बॅटची कडास लागली होती. शॉर्ट थर्डला अजून देखील चेंडू फील्ड झाला नाहीये आणि फायनली आता चेंडू फील्ड होतो आणि तोपर्यंत पकले गेले तर 2 पूर्ण केल्या जातील, तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये. धाव फलक या 2 धावांचा मदतीने आता स्कोर कार्ड 33 धाव फलकावरती. दुसरा फेरीतील दुसरा सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. माहेर 11 बापगाव त्यांचा अगेन्स्ट आपल्याला खेळताना दिसेल मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघ. 2 चेंडू शिल्लक आहेत. स्विच हिटचा फटका खेळायचा होता बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल येतो आणि यानंतर असेल या पहिल्या सत्रामधला हा शेवटचा चेंडू. धाव फलक आहे 33. इनसाइड आउटचा फटका, बॉल हवेमध्ये आहे आणि डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत, फील्ड करतात. 2 धावा इझिली मिळतील, तिसरीचा प्रयत्न केला देखील जाणार नाही आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये एकूण 35 धावा बनवल्या गेल्या आणि 36 धावांचं एक मापक लक्ष इथे सेट केलं टीम जय हनुमान क्रिकेट संघ चौधरपाडाने अगेन्स्ट टीम जय झोटिंग देवरुंग. टॉस आपण करूया. दोन्ही टीमचं कॅप्टन आपल्याला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये या. तसेच सन्मान्य किसन सोंगा चौधरी साहेबांची देखील आज उपस्थिती आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आपण टॉस करणार आहोत आणि टॉस करण्याकरिता मी व्यासपीठावरनं विनंती करतोय सन्मान्य विश्वनाथजी पाटील साहेबांच्या शुभेच्छा. आपण टॉस करणार आहोत. मी साहेबांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. साहेबांच्या शुभेच्छा. आपण करूया टॉस. दोन टीमचे कॅप्टन देखील आमच्या समवेत जोडले गेलेत. साहेबांच्या शुभेच्छा. आपण करूया टॉस आणि कॉइन थोडा चेंजेस आहेत ते देखील मी सांगेल. बघा कॉइनच्या एका बाजूला लक्ष 77-21 आणि दुसऱ्या बाजूला भूमिक स्पोर्ट्स. कॉल कोण करेल ते सांगा. कॉल असेल माहेर 11 बापगावचा. टॉस केला जातो साहेबांच्या शुभेच्छा.
लक्ष्य 77-21 अशी मागणी आहे आणि दरम्यान ते झाले टॉस बापगाव टीमने जिंकला. साबांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. चर्चा आपण करूया. दोन टीमचे कॅप्टन आमच्या समवेत आहेत. तुषार वन सेकंड टॉस जिंकला आणि मोस्ट ऑफ मी देखील पाकले की टॉस तुझ्या फेवरने येतो. सो निर्णय काय असेल? फिल्डिंग. आणि हा प्रश्न आवर्जून विचारेन कारण मागील सामन्यामध्ये चेस तितका मोठा नव्हता बट तो थोडा कठीण झाला होता शेवटच्या क्षणाला. सो कोणत्या अशा मिस्टेक झाल्या ज्या इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये असेल? आता काय सांगू तुम्हाला, आता आमच्या अंगावरच मॅच आलेली खूप आणि स्ट्रगल पण करत होती पुढे सगळी खूप मॅच. आणि तरी हा प्रश्न देखील विचारेन तुषार की सेम टीम खेळेल की काही चेंजेस असतील या मॅचमध्ये? नाही, सेम टीम आहे. आणि कशा प्रकारे एन्जॉय केली ही स्पर्धा? कारण या विभागाचा लाडका बैल लक्ष्य 77-21 असं नावाने ही स्पर्धा आहे. कसं वाटलं स्पर्धेमध्ये खेळताना? स्पर्धा तर खूप छान आहे आणि ग्राउंडवर आम्ही सतत खेळतो आणि ग्राउंडची आम्हाला सर्व काही माहीत आहे आणि फील्ड पण सुंदर आहे. बेस्ट ऑफ लक टीम एअर11 बापगाव. आणि मित्राचं 2 टॉस जिंकलं असं तुझं निर्णय काय होतं? फिल्डिंग. फिल्डिंग केली असती पण आता बॅटिंग करावं लागेल. सो 5 ओव्हर कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि बॅटिंग कर्मामधनं कोणावरती जास्त विश्वास असेल? ललेश आहे, विशाल आहे, तेजस आहे, रणजित आहे. आणि स्पेशली तुला कसं वाटलं या स्पर्धेमध्ये खेळताना ऑल ओव्हर टीम वर्क कसं राहिला पहिल्या मॅचमध्ये? टीमवर्क खूप चांगला आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. बेस्ट ऑफ लक टीम मुठवण. टॉस इथे कंप्लीट झाला. टॉस जिंकला मेअर11 बापगाव टीमच्या कॅप्टनने आणि सांगितलं की ते फिल्डिंग करणार आहेत. धन्यवाद. पण तुम्ही कुठे जाऊ नका कारण अगदी थोड्याच वेळात सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि तिथे कशा प्रकारे कमबॅक असेल का चौदरपाडा टीमचा की सहजरित्या हे टोटल चेस करताना आपल्याला या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग पाहायला मिळेल का? कॉम्बॉक्समध्ये केले जात आहे चेंजेस आणि आवाज आपण ऐकूया योगेशजी पाटील सरांचा. धन्यवाद. जरूर या ठिकाणी 2 मिनिटं आपण सामना थांबवायचा आहे ज्यांची आपण आतुरतेने या ठिकाणी वाट पाहत होतो. नेहमीच क्षेत्र कुठला असू द्या मित्रांनो किंवा परिसर कुठला असू द्या त्या ठिकाणी जाऊन आपल्या नावाचा डंका वाजवणारे भिवंडी पूर्वचे लाडके माजी आमदार सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नेहमीच त्यांचं कार्य भगव्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळालं आणि खरोखरच भगवा रंग म्हटलं तर त्यांच्या पूर्णपणे नसा नसात आहे आणि त्यांचं या ठिकाणी छत्रपती शिवाजी क्रीडांगण देवरुंग बापगाव या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. स्पर्धा आपण पाहिली तर मित्रांनो जय जोटिंगदेव क्रिकेट संघाच्या वतीने आपण स्पर्धा पाहत आहोत आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत माजी सरपंच ग्रामपंचायत देवरुंगचे सन्माननीय श्यामचंद दळवी. याच्या आर्थिक प्रयत्नानं ही स्पर्धा साकारणारी डे नाईटची स्पर्धा आपण पाहतोय आणि त्या स्पर्धेमध्ये सन्माननीय भिवंडी पूर्वचे लाडके सर्वांचे माजी आमदार आदरणीय रुपेशदादा म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी नुकतंच शुभागमन झालेलं आहे. त्यांचं हृदयाच्या अंतकरणातून हार्दिक स्वागत आहे. ऑन स्क्रीन सुद्धा तुम्ही पाहू शकाल आणि जो सामना सुरू आहे दादांच्या माहितीसाठी आयोजक संघ सध्या इन ॲक्शन मध्ये आहे जय जोटिंग देवरुंग आणि त्यांच्या विरोधात संघ आहे टीम जय हनुमान चौदरपाडा. दुसऱ्या डावाला जरूर इथे सुरुवात होईल. लक्ष आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 36 धाबांचा लक्षाचा पाठलाग या ठिकाणी सुरू आहे आणि त्या धाबांचा संरक्षण इथं मात्र केला जाईल की या धाबांचा पाठलाग देवरुंग संघाच्या वतीने केला जाईल. आपल्याला येणाऱ्या या दुसऱ्या इनिंगमध्ये मात्र या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर जरूर मिळेल. पहिला षटक प्रत्येक वाकडे मात्र या ठिकाणी मार्गस्थ होतोय. पहिल्या चेंडू बॅटची कडा होती आणि रक्षकाला मात्र सुवर्ण संधी होती आणि हा झेल कोणाचा होता तर बलवंत दळवीचा हा झेल होता. ज्या बलवंत दळवीनं खरोखरच भादवडचं जे मैदान आहे तो मैदान सुद्धा मात्र दणाणून सोडलेला आहे. तो फलंदाज सध्या पाहतो आपण या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज आहे आणि त्याच गावाला अगदी बिलॉंग करणारे आमचे दादा अर्थात रुपेशदादा म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. पहिल्या चेंडूवरती जरूर संधी मिळाली पण त्या संधीचं सोनं मात्र त्याला करता आलं नाही. बॅटची आतली कडा पुन्हा चेंडू रक्षाच्या हातामध्ये चालला. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. एक्झॅक्टली या सामन्यामध्ये प्रत्येकचे जे 2 षटकांच्या स्पेल आहेत ते स्पेल मात्र या सामन्यातील कारणीभूत ठरू शकतील. लक्ष जरूर 36 धावांचा आहे परंतु जर अशा प्रमाणे गोलंदाजी झाली तर या धावांचं संरक्षण केलं जाऊ शकतोय. फुलटॉस हा ऑनसाइडला टर्न केला. डीप मिड विकेटला फिल्डर सज्ज आहेत. चेंडू वेगाने चालला. गॅप खूप मोठा रेस होती त्या ठिकाणी परंतु अखेर चेंडूनं मात्र सीमारेषा ओलांडली आणि अखेर चौकार प्राप्त केला फलंदाज बलवंत.
श्रीराम भगवानाचं गुणगान करणारे संगीत डीजेच्या वतीने आपण ऐकतो आणि कुठेतरी मात्र या ठिकाणी आपल्या संघाचं गुणगान करणारा चौकार आपण फलंदाज बलवंतच्या वतीने आपण पाहिलेला आहे. याच विभागामध्ये पाहिलं तर हाच विभाग नाही तर मात्र आपल्या भिवंडी तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातील कुठलाही ग्रामीण भाग असेल तर त्या ठिकाणी जाऊन सुद्धा मात्र दादांचं कार्य आपल्याला सातत्याने चांगलं पाहायला मिळत असतं आणि हे त्यांची प्रेम भावना आहे. मग कार्य सुखाचं असू द्या किंवा दुःखाचं असू द्या, दादांना जर तुम्ही खरोखर जर आमंत्रित केलं तर नक्कीच दादा त्या ठिकाणी वेळेत वेळ काढून त्या स्पर्धेमध्ये किंवा त्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती पाहायला त्यांची नेहमीच आपल्याला पाहायला मिळेल आणि जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपण या ठिकाणी करूया. दहा फलकावरती 4 धावा लागल्या गेल्या. अखेर 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. आपण अगोदर अनाऊन्स केला की चेंडू कुठल्याही क्षणाला हरवला गेला, खराब झाला, फुटला गेला तर तुम्हाला नवीन चेंडूवरती पुढील जो खेळ आहे तो मात्र सुरू ठेवायचा आहे आणि आता मात्र पुन्हा नवीन चेंडू प्रत्येकच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आकुटप्पाचा चेंडू होता, ऑन साईडला पूल करायचं होतं परंतु चेंडूमध्ये वेग जास्त असल्या कारणानं ती लेथ फलंदाजाला ओळखता आली नाहीये आणि अखेर या ओव्हरमध्ये येणारा हा तिसरा डॉट चेंडू आपण पाहतोय. जेवढे डॉट चेंडू तुम्ही टाकणार तेवढा प्रेशर इथे मात्र फलंदाजावरती वाढेल आणि त्या प्रेशरमध्ये कदाचित तुम्हाला विकेट सुद्धा मिळू शकेल. तोपर्यंत इथे पाहायला मिळतो बॅटची कडा पुन्हा होती, पुन्हा यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चूट घडली, चेंडू गेला अगदी शॉर्ट थर्ड मॅनला आणि अखेर आज जीवनदान नाही तर मी म्हणेन की कुठेतरी स्वतःचा संघ जो आपला आहे तो मात्र कुठेतरी चुकीच्या दिशेने वाटचाल करतोय. मी नेहमीच क्रिकेटच्या माध्यमातून सांगत असतो की मित्रांनो, रक्तदान करा, कन्यादान करा, मतदान करा, परंतु कुठल्याही फलंदाजाला जीवनदान देऊ नका. हा रिप्लेमध्ये पहा, सहज सोपा झेल होता, तो ड्रॉप केला आणि अखेर एक धाव तिथे मात्र फलंदाजाने कंप्लीट केली आणि संघाची धावसंख्या पोहोचली गेली 5 या आकड्यावर. जे झोटिंग देवरुंग संघाच्या वतीने आपण पाहतो डे नाईटचं फॉर्मॅट आहे दादांच्या माहितीसाठी, कारण डे मध्ये जे संघ खेळतायत ते संघ ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आहेत आणि जे आपण नाईटचा फॉर्मॅट जर पाहिला तर आपल्या भिवंडी तालुक्यातील जे ओपनचे या ग्रामीण संघ आहेत त्यांना या स्पर्धेमध्ये संधी दिली गेली. एकूण 64 संघ दादा या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. डे फॉर्मॅटमध्ये 32 संघ आहेत आणि नाईट फॉर्मॅटमध्ये सुद्धा 32 संघ आहेत. असा हा शेड्यूल आपण पाहतोय जे झोटिंग देवरुंग संघाच्या वतीनं. बचावात्मक स्ट्रोक्स आणि त्याच अनुषंगाने मात्र पाहू शकाल या ठिकाणी शेवटचा चेंडू सुद्धा मात्र एक्झॅक्टली डॉट आलाय. सन्माननीय ज्ञानेश्वरजी भंडारी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. आणि सोन्या बैलाचे मालक मिस्टर मनोज गोडे सुद्धा आलेले आहेत आणि फलंदाजाला एक संधी आहे कारण 2 खेळाडू कक्ष आहेत मित्रांनो. एक लक्षा बैल खेळाडू कक्ष आहे तर दुसरा सोन्या बैल खेळाडू कक्ष आहे. जर त्या कक्षामध्ये चेंडू जर डायरेक्टली लँडिंग झाला तर आयोजकांच्या वतीनं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. सध्या आपण जर पाहिलं तर खरोखरच क्रिकेटची नशा सध्या सुरू आहे, परंतु आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये ते पाहिलं तर बैलगाडा शर्यतीला सुद्धा मात्र तेवढाच आता मात्र या ठिकाणी स्कोप आलाय आणि पाहू शकाल त्याच लक्षा बैलाच्या नावाने स्पर्धा आपण पाहत आहोत. ज्या लक्षा बैलानं अनेक मोठमोठ्या शर्यती जिंकलेल्या आहेत, देवरुंग गावाचं नाव त्याने लौकिक केलेलं आहे आणि त्या लक्षा बैलाचे मालक माजी सरपंच श्यामशेठ दलवी यांच्या माध्यमातून साकारली जाणारी स्पर्धा. आणि त्यांचा तुम्ही फ्लॅक्स पाहू शकाल अगदी ऑन स्क्रीनवरती आहे. अगदी आमच्या डाव्या बाजूना ग्रामपंचायत देवरुंग पाड्याचे माजी सरपंच श्यामजी दलवी साहेबांचा तुम्ही फ्लॅक्स पाहू शकाल या ठिकाणी दाखवला जातो. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 5 धावा प्रत्येकनं खर्च केल्या म्हणजे येणाऱ्या 24 चेंडूमध्ये अजून विजयासाठी 31 धावांची या ठिकाणी आवश्यकता आहे. जरूर एकीकडे खेळ सुरू असेल आणि मी आयोजकांना विनंती करतोय कारण दादांचा शेड्यूल सुद्धा खूपच बिझी आहे आणि त्याचमुळे आपण या ठिकाणी दादांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया. कारण मित्रांनो, स्पर्धा कुठलीही असू द्या, मान्यवर त्या स्पर्धेमध्ये येत असतील तर खरोखरच ते या स्पर्धेचं स्कोप सुद्धा मात्र खूप उंचावर जात असतो. आणि मी शशिकांत केने यांना विनंती करतोय की आपले सर्वांचे लाडके आमदार दादांना विनंती करतोय की आपण शूज प्रथमतः रिमूव्ह करा कारण आपण महाराजांची मूर्ती स्वीकारणार आहात. कारण महाराज होते म्हणून आज आपण महाराष्ट्रामध्ये थाट मानेने जगतोय आणि हा शिवशाही सन्मान आपण संपन्न करतोय. टाळ्यांचा गजर असू द्या. भिवंडी पूर्वचे माजी आमदार, भगवे आमदार म्हटलं तर वावगं टाळणार नाही आणि त्यांच्या नसा नसात भगवा रंग आहे असे सर्वांचे लाडके दादा रुपेदादा म्हात्रे साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. शशिकांत केणे यांच्या शुभ हस्ते हा शिवशाही सन्मान. दादा आपण इथे आलात, या स्पर्धेची आपण शुभा वाढवली त्याबद्दल जरूर तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि एक छोटीशी तुम्हाला विनंती करतोय की या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला 2 शब्दांनी मनोगत व्यक्त करावं अशी आयोजकांची इच्छा आहे.
हरकत नाही. दादाचं म्हणणं आहे की खेळ सुरू आहे त्यामुळे कुणाला डिस्टर्ब नकोय, परंतु दादा तुमचं पुन्हा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. दुसऱ्या पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. आदित्य वाकडेच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सामना करेल मिस्टर हरीश पाटील. ऑन साईडला मात्र कुठेतरी हुक करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क आय थिंक झालाच नाहीये. लेग बायची धाव तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त खेळ पाहतोय, कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर या ठिकाणी 9 चेंडूचा खेळ संपन्न झालेला आहे आणि त्या 9 चेंडूंपैकी आपण जर पाहिलं तर 5 जे चेंडू आहेत ते डॉट आलेले आहेत. म्हणजे डॉट पर्सेंटेज जास्त आपण पाहतोय या दुसऱ्या इनिंगमध्ये. खरोखरच चांगला खेळ सध्या तरी आपण पाहतोय. दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाज चांगला साकारतायत. एक्झॅक्टली पहिल्या इनिंगमध्ये चौधरीपाडा संघाने फलंदाजाने निराशजनक कामगिरी केली, परंतु 36 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी घाम घालतायत, मेहनत करतायत. जो त्यांच्याकडे अनुभव आहे, टॅलेंट आहे, तो मात्र या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतायत. आता फटका चांगला पाहायला मिळतोय. ज्या दिशेने आमचे दादा बसलेले आहेत त्याच दिशेने चेंडू आलाय, अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. 6 धावांसाठी षटकार. रुपेदादा मात्रे साहेब आमच्यापासून रजा घेत आहेत. जरूर त्यांचं संपूर्ण आपण पाहू शकाल ताफा या ठिकाणी उपस्थित होता, त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी आभार व्यक्त करू. महाराष्ट्र पोलीस कर्मचारी सुद्धा तुम्ही पाहू शकाल, त्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी आभार व्यक्त करू. सिक्सर आला या ठिकाणी. जबरदस्त पहिल्या स्ट्रोक सिलेक्शन, अगदी स्टेट ड्राईव्ह लॉंग ऑनची सीमारेषा मात्र त्या ठिकाणी सहजपणे क्लिअर केली आणि ही पहिली बाउंड्रीज पाहिली आपण देवरुंग संघाच्या इनिंग मध्ये. कुठेतरी प्रेशर जरूर निर्माण झाला होता, परंतु या फटक्याने तो प्रेशर एक्झॅक्टली रिलीज झाला थोडासा आणि त्या अनुषंगाने मात्र या फटक्याने कॉन्फिडन्स सुद्धा मात्र या ठिकाणी वाढेल. बलवंत परंतु त्यानंतर चोख उत्तर देण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, परंतु ही अपील एक्झॅक्टली पंचांनी फेटाळली, कारण चेंडू बॅटचा स्पर्श झाला होता हेच पंचांनी पाहिलं आणि अखेर सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळाली. 14 धावा बिन गडीबाद 14. लक्ष आहे 36 धावांचं आणि विजयासाठी आता मात्र इथून 22 धावांची अजूनही आवश्यकता टीम जय झोटिंग देव देवरुंग संघाला. सुंदर या स्पर्धेचं नियोजन आणि जबरदस्त टेलिकास्ट आपण पाहत आहोत ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीनं. 3 कॅमेऱ्याच्या साहाय्याने पाहू शकला या स्पर्धेचं कव्हरिंग आणि वेगवेगळ्या अँगलनं तुम्हाला हे दृश्य दाखवण्याचा ते प्रयत्न करतात. पूर्णपणे आंतरराष्ट्रीय दर्जा या स्पर्धेला मात्र देण्याचा प्रयत्न करतायत. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडूची लाईन चुकीची होती, तेच पंचांनी पाहिलं. जे उजव्या स्टिकच्या चेंडू बाहेर निघून गेला, पंचांचा वाईटचा इशारा. या धावांपासून मात्र वाचावं लागेल. जरूर आपण दुसऱ्या फेरीतला पहिला सामना पाहतोय, परंतु यानंतर मेहर 11 बाबुगाव संघ फाईट करेल स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाच्या विरोधात. दुसऱ्या फेरीतील तो दुसरा सामना असेल आणि चालू सामन्यातील जो संघ जिंकेल तो आजच्या क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. बॅटची कडा पाहायला मिळाली, चेंडू गॅप मध्ये चालला, अगदी बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगला क्षेत्रक्षेत्र तिथे मात्र पाहायला मिळाला. दुहेरीचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, यस फिंगर अप. रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र पहिला धक्का लागतोय जय झोटिंग देव देवरुंग संघाला. हरीश पाटील बॅक टू द डगआउट. हरीश पाटील जरूर इथे मात्र बाद झाला. एक्झॅक्टली 4 चेंडू त्याने फेस केले. 4 चेंडूमध्ये फक्त 1च धाब्याचे आपल्या संघाला योगदान दिलं आणि जसा हरीश पाटील बाद झाला, सिनियर आकाश पाटीलला आता मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी.
2 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. अगदी 8च्या धावगतीने मात्र धाव फलकावरती धावा पाहायला आपल्याला 1 गडी बाद 16 आणि विजयासाठी आता मात्र समीकरण पाहिलं तर 18 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 20 धाबांची आवश्यकता. अजून एखादी विकेट्स जर प्राप्त केली आणि या षटकामध्ये तर काही थोड्या धाबा खर्च प्रत्येकने खर्च केल्या तर मात्र मॅचमध्ये कमबॅक करण्याची संधी निर्माण होऊ शकते या टीम सोदरपाडा संघाला. आणि तसंही मी अगोदर म्हटलं होतं की प्रत्येक वाकडेचे जे 2 षटकांचे जे स्पेल आहे ते मात्र या सामन्यामध्ये कारणीभूत ठरू शकतील का, कारण पहिल्या स्पेलमध्ये प्रत्येकने फक्त 5 धाबा खर्च केल्या होत्या. तशाच अनुषंगाने मात्र या स्पेलमध्ये कशा तरी गोलंदाजी होईल. पाहू शकाल चेंडू येण्याच्या अगोदरच मात्र फटका अगदी एक्झिक्यूट केला, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. गती होती आणि गतीवरती नियंत्रण पाहिलं आणि टप्पा सुद्धा मात्र चांगला लेंथवरती त्या ठिकाणी पीक केला. प्रत्येकनं समीकरण थोडंसं बदलत असताना 17 मध्ये अजूनही मात्र विजयासाठी 20 धाबांची आवश्यकता. आज जास्तीत जास्त आपण सामने पाहिले तर अंडर 40 म्हणजे आज कुठेतरी गोलंदाजाचं वर्चस्व आपण पाहिलं. पुन्हा फुलर लेन जाग्यावरच खेळण्याचा प्रयत्न करतोय बलवंत दलवी. जरूर एक षटकार आलाय, परंतु डॉट परसेंट आपण पाहिलं तर बलवंतनं आतापर्यंत 5 निर्धाव चेंडूचा खेळ इथे मात्र सादर केलाय. हा दडपण थोडासा वाढतोय. जर अजून इथे जर एका दुसरा चेंडू जर निर्धाव आला तर फलंदाजी करणारा संघ सुद्धा मात्र थोडंसं बॅकफुटवरती येऊ शकतोय आणि तेच मात्र या ठिकाणी एक्झॅक्टली बॅटर आकाश पाटीलने जाऊन त्याला मात्र कान मंत्र दिले की तुला कुठल्या लेंथवरती फटके खेळायचे आहेत, कशा रीतीने तुला खेळ दाखवायचा आहे. परंतु त्या कान मंत्राचा तो वापर करेल का की एखाद मोठा फटका या ओव्हरमध्ये तो खेळण्याचा प्रयत्न करेल का. प्रत्येक वाकडीच्या विरोधात धावसंख्या स्थिर आहे 1 गडी बाद 16. आता मात्र अगदी स्विंग फ्लॅट होता आणि काय जबरदस्त शत्रुरक्षणाचा नमुना तिथे सादर केलाय. एक क्षण असं वाटलं होतं चेंडू जरूर बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन लँडिंग होईल. अगदी पिकअप शॉट होता, परंतु ज्याप्रमाणे फिल्डिंगचा नजराणा आपण पाहिला आणि पंचांनी मात्र या ठिकाणी आमच्या तिसऱ्या पंचांकडे इशारा केला की एक्झॅक्टली हा षटकार आहे की सेव आहे हे पाहण्यासाठी मात्र आमच्याकडे इशारा दर्शवलाय. परंतु लक्ष असू द्या, जर हे दृश्य फ्रेम मध्ये जर टिपला असेल तर आम्ही तुमच्यापर्यंत निर्णय पोचू, नाहीतर एक्झॅक्टली जे ऑफिशियल पंच निर्णय देतील तो निर्णय तुम्हाला मात्र त्या ठिकाणी मान्य करावा लागेल. ऑफिशियल पंचाचा निर्णय काय आहे जरूर आपण या ठिकाणी हे चित्र पाहत आहोत, परंतु क्लीन पिक्चर मात्र अगदी कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये पूर्णपणे कैद झालं नाहीये. जे आमचे ऑफिशियल ऑनफिल्ड पंच आहेत प्लीज आपण निर्णय द्यायचा आहे, कारण जे चित्र आपण इथे शोधतोय ते चित्र कव्हर झालेले नाहीत कॅमेऱ्यामध्ये. या ठिकाणी मदत घेऊया. परंतु जबरदस्त फिल्डिंगचा नजराना मात्र त्या ठिकाणी पेश केला गेला. अगदी छलांग लगावली त्या ठिकाणी आणि एक्झॅक्टली चेंडूला मात्र त्या ठिकाणी सेव्ह करण्याचा प्रयत्न त्याच्या वतीने पाहायला मिळाला. वेलकम दिलीपजी गोडे, या विभागातील एक लेजंड खेळाडू आहेत, त्यांच्या वतीनं नेहमीच आमच्या माध्यमातून अपडेट्स ते घेत असतात. सिंगल एक धाव, यस, कारण फटका आपण जर पाहिलं तर बलवंत एक्झिक्यूट केला होता, परंतु एक्झॅक्टली हे चित्र अगदी कव्हर झाले नाही. त्याचमुळे मात्र कुठे बेनिफिट डाऊट अगदी फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने मात्र या ठिकाणी लागलं गेलं आणि जबरदस्त फिल्डिंग अगदी मिड विकेटला राहुलच्या वतीनं. कौतुकास्पद, कौतुकाची थाप त्याच्या पाठीवरती द्यावी असं प्रकारचा खेळ त्याने मात्र त्या ठिकाणी सादर केला. 1 धावच्या संख्येनंतर पाहू शकाल धाव फलकावरती 17 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. जबरदस्त या ठिकाणी खेळ सुरू आहे.
दोन्ही संघ मात्र या ठिकाणी हार मारण्यास तयार नाहीत. इथे मात्र पहा अगदी मॅचची सिक्वेशन काय आहे, मॅचची डिमांड काय आहे, त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी आकाश पाटील खेळण्याचा प्रयत्न करतोय. सॉफ्ट फंड मात्र सिंगलसाठी तो फटका त्यांनी ड्राईव्ह केला, बॅटची कडा लागली, चेंडू थर्डमॅनच्या दिशेने निघून गेला आणि सिंगल धाव. तर आता मात्र या ठिकाणी हा धाव फलक पुढे वाटचाल करतोय. 14 चेंडू अजूनही शिल्लक आणि विजयासाठी 18 धाबांची आवश्यकता आहे. म्हणजे अर्धा टप्पा इथे मात्र या ठिकाणी एक्झॅक्टली पूर्ण झालेला आहे, कारण 18 धाबा धावफलक्यावरती लागल्या गेल्या, परंतु अजून तेवढ्याच धाबा तुम्हाला 14 चेंडू मध्ये पूर्ण करायच्या आहेत. जबरदस्त या ठिकाणी खेळ. एक विकेट जरूर गमावलाय, परंतु तदनंतर बलवंत आणि आकाश पाटील मध्ये मात्र त्यांनी छोटीशी पार्टनरशिप आपण पाहतोय. ओ इथे मात्र पहा शरीराचा वेध घेणारा चेंडू कुठे मोठा फटका वारंवार केल्याचा बलवंत प्रयत्न करतोय, परंतु या फटक्यावरती पाहिल्या तर कुठलाही चेंडूचा संपर्क झाला नाहीये. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आणि एक्झॅक्टली एक षटक इथे मात्र डॉट खेळलाय बलवान. याला नक्कीच काहीतरी पुढील स्पर्धांसाठी मात्र त्याला त्याचा विचार करावा लागेल, कारण जरूर आपण पाहतो की प्रत्येक चेंडू टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ज्यावेळी आपण लिमिटेड ओव्हरच्या स्पर्धा केली असतो त्यामध्ये त्या चेंडूला फार महत्त्व असतो. जर तुम्ही या 7 चेंडूमध्ये जरूर 6 धाबा जरी जोडल्या असतात तर समीकरण थोडंसं वेगळं असतं, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, जर त्याला महत्त्व नाहीये. 13 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 17 धाबींची आवश्यकता. हा चेंडू फार निर्णायक असेल, परंतु आकाश पाटील इथे चूक करणार नाही. त्याला माहिती आहे की प्रत्येकचा स्पेल मधला शेवटचा चेंडू दुहेरीचा प्रयत्न धोका होता, परंतु गोलंदाज प्रत्येकला चेंडू कलेक्शन करता आलं नाहीये आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी 2 धाबा सहजपणे पूर्ण केल्या आणि अखेर प्रत्येकचा स्पेल जो होता तो मात्र या ठिकाणी संपन्न झाला. आणि हे रिप्ले पहा, रॉकेट फेकी आली होती, जबरदस्त फिल्डिंगचा नजराना पाहायला मिळाला, परंतु जसा चेंडू हातातून निसटला प्रत्येकने मात्र राग तिथे मात्र व्यक्त केला. पाहू शकाल या चुका जरूर तुम्हाला टाळावा लागतील. हे वारंवार दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करत असताना आमची ग्रामीण टेनिस क्रिकेटची ही वाहिनी यूट्यूबच्या माध्यमातून जरूर तुम्ही देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊन या स्पर्धेचा तुम्ही आनंद घेऊ शकता. फक्त टाईप करा मित्रांनो, लक्षाबाईल 7721 चषक 2025 आणि पारितोषिक आलेलं आहे. बलवंत दलवीने जर 6 हॅट्रिक किंवा 4 हॅट्रिक इथे मात्र पूर्ण केली तर आमने पाड्याचे मिस्टर तेजेश पाटील याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 15 धाबांची आवश्यकता. इथे मात्र पहा जशी टीम मीटिंग संघाच्या वतीने केली गेली तशी मात्र टीम मीटिंग आमच्या ऑफिशियल पंचांमध्ये सुद्धा झाली गेली की एक्झॅक्टली त्यांनी वेल पाहिली असावी. दुपारच्या जेवणाची सुद्धा वेल ही झालेली आहे, परंतु प्रथमतः आपण या ठिकाणी हा सामना फिनिश करूया. 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी अजूनही 15 धाबा इथून या ठिकाणी आयोजक संघांना मात्र जोडायचे आहेत. बलवंत दलवी आणि आकाश पाटील अजूनही मात्र खेळपट्टीवरती स्थिर आहेत. षटकाला सुरुवात करतो मिस्टर विजय तरे, एक परफेक्टली ऑलराऊंडर आहेत. डीजे ऑपरेटिंग सुद्धा मात्र चांगल्या पद्धतीने करत असतात आणि परंतु आता मात्र त्यांना गोलंदाजी चांगली करावी लागेल, चांगल्या लेंथवरती त्यांना मात्र मारा करावा लागेल. मला विजय तरेची अजून एक स्पेल आठवतोय ज्या आपली आपण सोनाळ्याच्या मैदानावरती अंतिम सामना सुरू होता आणि त्या अंतिम सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी संघाला 1 धाबेची आवश्यकता होती. 3 चेंडूमध्ये ती 1 धाव विजय तरेनं वाचवली तर ती धाव नाही तर ती स्पर्धा जिंकली होती जय हनुमान सोदरपाडा संघाने. आणि एक्झॅक्टली त्या संघाचे अपोजिट संघ आपण जर पाहिलं तर मेहर 11 बाबुआ संघ होता. इथे तुम्ही पाहू शकाल प्रेक्षक स्टँड स्वर्गीय शांताराम शंकर दलवी स्टँड दाखवलं जात आहे. भरपूर संघटने त्या ठिकाणी प्रेक्षक वर्ग आहेत त्या सामन्याचा आनंद घेत आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. 12 चेंडू 15ची आवश्यकता, प्रत्येक अगदी लॉंग ऑनवरती सज्ज आहे आणि सुरुवात केली षटकाला विजय तरणा, परंतु या चेंडूची लाईन होती ती चुकीची, ती पंचांनी हेरली आणि एक्झॅक्टली वाईटच्या स्वरूपात 1 धाव इथे मात्र मिळाली ते म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला. या धाबा जरूर मात्र वाचवावं लागतील
कारण अगोदर तुमच्या फलंदाजाने मात्र लक्ष खूप छोटं उभारलाय. फक्त 35 धाबा जोडल्या होत्या पहिल्या इनिंगमध्ये. त्या धाबाचं संरक्षण करत असताना तुम्हाला अतिरिक्त धाबा वाचवावं लागतील. परंतु या ठिकाणी एक्झॅक्टली काय घडलंय पाहू शकाल. हाच एक तरीका होता फलंदाज आकाश पाटीलला बाद करण्याचा. आणि पाहू शकाल सेलिब्रेशन थोडासा डान्स केला जातोय विजेतरच्या माध्यमातून, कारण त्याला माहिती आहे आकाश पाटीलच्या विकेटचे महत्व. आणि या ठिकाणी दुसरा धक्का लागला टीम जय हिंद देवरुंग संघाला. ललिश थोडासा अनफिट होता, परंतु मात्र आता परफेक्टली तो फिट झालाय. कारण त्यांनी गोलंदाजी सुद्धा मात्र आज हाताळली. 9 धावांचा स्पेल त्यांनी इथे मात्र हाताळला. परंतु आता मात्र बॅटिंगमध्ये पाहूया कशा रीतीने बलवतची साथ देईल. चेंडू शिल्लक आहेत आता मात्र 11 आणि विजयासाठी धाबांची आता मात्र आवश्यकता आहे 14. 11 चेंडू आणि 14ची आवश्यकता. गोलंदाज विजय पुन्हा मार्गस्थ. टॉप एज चेंडू अबे शॉट डिसमिसल इथे मात्र होण्याची दाट शक्यता आहे. आणि या ठिकाणी सेलिब्रेशन जसा आकाश बाद झाला तसा मात्र या ठिकाणी बलवंत सुद्धा मैदान सोडण्याच्या तयारीत आहे. यालाच म्हणतात क्रिकेट. क्रिकेटमध्ये कुठलाही संघ कुठल्याही क्षणाला मात्र कमबॅक करू शकतो. आणि जरूर या 2 विकेट्स नंतर मी म्हणेन की या ठिकाणी जय हनुमान चौधरीपाडा संघ कमबॅक करतोय. या ओव्हरमध्ये 2 लिगल चेंडू आपण पाहिले. एक स्वेअर चेंडू पाहिला व्हाईटच्या स्वरूपात आणि 2 धक्के मात्र या ओव्हरमध्ये पाहिले आपण विजेतरच्या रूपानं. एक गडी जरूर रनआउटच्या स्वरूपात बाद झाला आणि दुसरा फलंदाज इथे आपण जर पाहिलं तर झेलबाच्या स्वरूपात बाद झालेला आहे. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय आकाश ज्युनियर. 3 फलंदाज आतापर्यंत या ठिकाणी गमावले गेले. अजूनही मात्र आपण जर विचार केला तर 10 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 14 धाबांची अजूनही आवश्यकता आहे. आणि नेहमीच आपण पाहिले की विजय तरी संकट मोचिकाची भूमिका सातत्याने पार पडत असतो. फिरकीचा जादूगर आहे आणि त्या फिरकीच्या समोर अनेक भले भले मोठे फलंदाजाने मात्र नांगी टेकली असं म्हणावं लागेल. इथे मात्र पहा खराब क्रिकेट नशिबाचा सावकार म्हणावं लागेल. फलंदाज बीट झाला. यष्टीरक्षक सुद्धा बीट झाला. शॉट थर्डमॅनला सुद्धा क्षेत्ररक्षक होते. शॉट फाईनला सुद्धा फिल्डर होते. परंतु कोणाला चेंडू थांबवण्याची तिथे मात्र या ठिकाणी संधी मिळाली नाहीये. आणि चेंडू सरळ चालला लॉंग स्टॉपच्या बाहेर 4 धाबांसाठी. खराब क्रिकेट म्हणेन कारण चेंडू जर पाहिलं तर जबरदस्त लेंथवरती हाताला होता. आणि एक्झॅक्टली असं वाटलं होतं की मात्र या चेंडूची सांगता डॉट न होईल. परंतु दुर्दैव असं की त्या ठिकाणी या चौफार आला. धाबा कशा येतात महत्वाचं नाही, धावा येण्यात गरजेचं झाले आता मात्र देवरुंग संघासाठी. स्लॉग स्वीप चांगला फटका पाहायला मिळतोय. मिड विकेटला फिल्डर आहे स्वतः संगणक. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला आपल्याला. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट झाली. अजूनही सामना पाहिला तर अगदी डोलायमान स्थितीमध्ये आहे. आणि आतापर्यंत दोन्ही संघांचा आपण खेळ पाहिला तर समान समान कामगिरी आपण पाहतोय. कारण संघाची धावसंख्या आतापर्यंत झाली 10 फलकावरती 27. आणि आता विजयासाठी 8 चेंडूमध्ये 9 धाबांची आवश्यकता. जर तो चौकार आला नसता तर मात्र चित्रीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु एक्झॅक्टली जर त्याला महत्व नाहीये. परंतु अजूनही मात्र 2 प्रॉपर फलंदाज खेळपट्टीवरती आहेत. ललिश पाटील त्याच्या सुपलीला पाहू शकाल. आकाश ज्युनियर आहे. जरूर ललिश पाटील आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाही. पहिल्या चेंडूला तो मात्र सामोरा जातोय.
विजेत्याच्या विरोधात पाहूया कशा रीती तो मात्र त्या ठिकाणी खेळ सादर करेल. अगदी ऑन साईड पूर्णपणे पॅक आहे. बाउंड्री रायडर्स पाहिले तर अगदी 4 आहेत आणि ऑफ साईडला जर पाहिलं तर फक्त डीप एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर आहे. शॉर्ट कव्हर पॉईंटला एक फिल्डर तैनात आहे. तर पाहू शकाल लॉंग ऑफचा फिल्डर अगदी स्टेड आहे आणि शॉर्ट थर्डमॅनला तुम्ही खेळाडू पाहू शकाल. ही रणनीती आखली गेली ललित पाटीलच्या विरोधात. पटक्यात चांगला पालामध्ये चेंडू चला अगदी 42 मिड विकेटला फिल्डर तिथे तैनात आहे. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट झाली. प्रत्येक चेंडूवरती मात्र टाळ्यांचा गजर होतोय. या 7 चेंडू शिल्लक. विजयासाठी 8 धाबांची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आहे आणि जो संघ जिंकणार आहे तो आजच्या गटातून मात्र क्वालिफाय होणार आहे. आय थिंक क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरणार आहे. मग जिंकेल कोण, चौदरपाडा की देवरुंग, याकडे सर्वांच्या नजरा आता मात्र लागल्या गेल्या. जबरदस्त सामना. आतापर्यंत एक संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. कालच्या दिवसातून पाहिलं तर गावदेवीसपूर येवई त्यांनी कालचा दिवस पूर्णपणे गाजवला आणि आज पाहूया कोणता संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. दडपण आहे फलंदाजावरती, प्रेशर आहे गोलंदाजावरती आणि अशा सिच्युएशनमध्ये आहे काही फिल्डर असे असतात की जरूर ते मनामध्ये भाषांतर करत असतात की माझ्याकडे चेंडू जर आला नाही तर चांगलं ठरू शकेल, परंतु प्रेशरला जो जुगाडेल तो संघ चांगली कामगिरी करू शकतो. लाईन पाहावी लागेल. शपलून खेळण्याचा प्रयत्न. डाबा सिक्सचा चेंडू बाहेर चाललाय आणि या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा स्वेअर चेंडू हात घालतोय गोलंदाज विजय तरे. आणि आता मात्र समीकरण जेवढे चेंडू शिल्लक आहेत तेवढ्याच धाबांची आवश्यकता. 7 चेंडू शिल्लक आणि 7 धाबांची गरज. कोण कोणावरती करेल मात. यानंतर दोन्ही संघ पूर्णपणे रेडी आहेत खेळण्यासाठी. मकरंद स्पोर्ट मुटवल त्यांच्या विरोधात संघ असेल मेहर 11 बापगाव. परंतु या ठिकाणी 7 चेंडूमध्ये 7 धाबा जोडल्या जातील का, की इथे मात्र या ठिकाणी 7 धाबाचं संरक्षण केला जाईल का. ओव्हर पिच चेंडू ऑन साइडला फेकून दिलाय. बिग हिट, षटकार, स्कोरर लेवल. निश्चितपणे आपण उल्लेख करू शकतो की जिथून जो चौकार आला तिथून मात्र कुठेतरी हा सामना मात्र देवरुंग संघाच्या बाजूने टर्न झाला. तोच एक चांगला मोमेंटो आपण पाहिला की तिथूनच मात्र हा मोमेंटो शिफ्ट झाला देवरुंग संघाच्या बाजूनं आणि तिथून मात्र या ठिकाणी देवरुंग संघाने पाठीमागे वळून पाहिलं नाही. 6 चेंडूचा आपण जर खेळ पाहिला तर 6 चेंडूंमध्ये फक्त एका धाब्याची आवश्यकता आहे आणि शेवटचा चेंडू मात्र इथे हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज पंकज. एखादा चमत्कार इथे मात्र त्याच्याकडून पाहायला मिळेल का, कारण आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण 2 मिडन ओव्हर सुद्धा पाहिलेले आहेत. इथे मात्र चेंडू हवेत केला. यष्टीरक्षक चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतो आणि अखेर ललित पाटीलच्या बॅटमधून ते विजयाची धाव आली आणि क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला टीम जय हिंद देवरुंग संघाने. सो कॉंग्रॅच्युलेशन.